हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळेजण? मस्त ना? मीही मस्त. तर मी स्मिता शिंदे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्मिताचं जग. तर आज आहे आजचा व्हिडिओ आहे हरतालिकेचा. आज आहे हरतालिका आणि उद्या आहे गणेश चतुर्थी. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा हा व्हिडिओ आहे हरतालिकेची जी काही मी पूजा केली तर त्यासाठी आज सकाळी मी लवकर उठले होते आणि 5:30 वाजता मी पूजेसाठी तयार झालेली आहे. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या हरतालिकेच्या पूजेला. तर सगळ्यात आधी मी आरत्या समई वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं. बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे कापसाच्या वाती असतील, पावता असेल वगैरे ह्याची तयारी करून घेतली. त्याच्यानंतर घरातील जी रोजची देवपूजा होती ते सुद्धा सगळ्या देवांना लख्ख असं स्वच्छ चकचकीत केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी रोजची आपली जी देवपूजा आहे तर त्याची आधी व्यवस्थित मांडणी करून घेतली. रोजचे देव आहेत त्यांना व्यवस्थित फुलं वगैरे सगळी घालून त्यांची आधी आरास करून घेतलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर मी आपल्या हरतालिकेच्या पूजेला सुरुवात करणार होते. कारण आम्ही दरवर्षी आता ही जी पूजा करतोय तर ती बाजूला चौरंगावरती वगैरे नाही करत, कारण आता घरी सगळी छोटी छोटी सगळी आमची मुलं आहेत तर ते उगाच काहीतरी ओढाओढी वगैरे करतात. त्याच्यामुळं इथं समोर जे दिसते तुम्हाला तर इथंच मी म्हणजे आपल्या ह्या देवाऱ्यावरतीच इथं समोर जी पूजा मी मांडते तर इथं मी पाट मांडून त्याच्यावरती कापड वगैरे हांतरून घेतले. आणि ही पार्वती मातेची तिच्या सखींबरोबरची प्रतिमा जी आईने आणलेली होती मूर्ती तर ती आधी व्यवस्थित ठेवून घेतली. त्याच्याबरोबर मी इथं हे कागद घातला आहे, कारण दरवर्षी मी हा कागद असा प्लास्टिकचा वापरते की ज्याच्यावरती मला जी पिंड असते तर ती व्यवस्थित बनवता येते. आणि त्या हिशोबाने मी हा कागद कट करून घेतला आहे ज्याच्यावरती मला पिंड बनवून समोर नंदी वगैरे बनवता येईल. आणि त्याच्या मागच्या बाजूला मला सुपारी गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची होती. तर अशा पद्धतीनं वाळूपासून मी शिवलिंग बनवलं आहे. कसं बनलं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर समोर नंदी बनवलेत आणि त्याच्या साईडलाच गणपती वाळूचेच गणपती बनवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर देवीला हळदी कुंकू वगैरे सगळ्यांना वाहून झालेलं आहे. मागे गणपती म्हणून सुपारीची पण पूजा केली आहे. वरती एक घातलं की आजीनं आणलं का सगळं? लाडू वाटतोय. त्याच्यानंतर मातेची ओटी भरून घेतली आहे. सगळ्यांना पावतं वगैरे घातले आणि छानशी फुलांनी सजावट केली आहे पाटाला. और काय खाल्लाय? सगळं खाल्लीस? काय खाल्लीस? काय खाल्लीस? काय खाल्लीस? काय आहे ते? गुलाबजामुन. पिल्लूला माझ्या सर्दी झाली आहे, ती गुलाबजामुन खात बसली आहे. मी तिला विचारते पण तिचा स्पष्ट उच्चार येत नाही आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघताय मी दोन्ही ज्या गणपतीच्या म्हणजे वाळूचा गणपती बनवला आहे आणि सुपारी बनवली तर त्या दोघांनाही दुर्वा घातलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आईने इतकी सारी पानं वगैरे सगळी आणलेली होती. आणि इकडं स्वराज आणि साणूचा खेळ सुरू होता. त्याच्यानंतर जेवढ्या काही सगळ्या त्या पत्री वगैरे होत्या सगळी जी फुलं होती तर ती मी मातेला अर्पण केलेली आहेत. प्रत्येक फूल वाहताना जसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं. ह्यावेळेला माझ्याबरोबर बसायला कोणी नव्हतं पण मी एकटीच आपली मनातल्या मनात ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचा जाप करत अशी छान छान अशी फुलं वगैरे सगळी वाहिली. बेलपान वगैरे सगळं वाहून सगळी फुलं घालून किती भारी दिसतंय हे सगळं. असं बघत बसावं असं वाटतंय. त्याचबरोबर दोन्ही गणपतींच्या इथे आपलं जास्वंदीचं फूल वाहिलेलं आहे. आणि ही माझी पूजा तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याच्यानंतर खाली पण पाट मांडून घेतला, त्याच्या साईडला रांगोळी काढून घेतली आहे. छानशी फुलं दिसत आहेत ना, भारी वाटतं ना. आणि त्याचबरोबर नंतर इथे विडे बनवलेत मी. प्रत्येकाच्या इथे वेगवेगळे कमी जास्त असू शकतात तर मी 5 विड्यांचा बनवते तर मी इथं 5 विडे बनवले. आणि त्याच्यानंतर एका ताटामध्ये 5 फळं घेतली तर 5 फळं ठेवलेत. आरत्या वगैरे समई वगैरे सगळं व्यवस्थित सगळं मांडून घेतलं आहे. त्याच्यानंतर सगळ्या आरत्या वगैरे लावून घेतल्या. समई लावल्यानंतर त्याच्यामध्ये एका वाटीमध्ये दूध ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे माझी ही आजची हरतालिकेची पूजा पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला माझी ही हरतालिकेची पूजा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.